न्यायालयाने पीओपी गणेश मूर्तींना निर्बंध घातले, बंदी घातली आणि त्यानंतर मुंबई महापालिका सुद्धा याची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना पाहायला मिळते आणि त्यामुळेच मागी गणेश उत्सवात 7व्या दिवशी ज्या बाप्पांचं विसर्जन होतं त्या गणेश मूर्तींचं विसर्जन हे झालेलं नाही आणि त्यामुळेच गणेश मूर्तिकार असतील त्यासोबतच गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी असतील त्यांच्यामध्ये संताप पाहायला मिळत आहे आणि त्यामुळेच मुंबईत हे सर्वजण जमलेले आहेत। एक बैठक त्यांची पार पडते आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई महापालिकेनं यावर विचार करावा आणि आमच्याशी चर्चा करावी, कारण अनेक उपनगरातले खास करून गणेश उत्सव मंडळ आहेत त्यांचं विसर्जन हे गणेश मूर्तींचं पार पडलेलं नाही। आपल्यासोबत प्रशांत देसाई आहेत। नेमकं काय झालंय, कारण अनेक मूर्ती अशा आहेत त्यांचं विसर्जन होऊ शकलं नाही 7व्या दिवशी। सर्वप्रथम उच्च न्यायालयाचे आम्ही मान ठेवतोय की त्यांनी जो निर्णय जाहीर केला आहे त्याच्यावर महापालिकेने ॲक्शन घेतलेली आहे। उपनगरामध्ये मालाड, कांदिवली आणि इतर ठिकाणी त्यांनी पीओपीच्या मूर्त्यांना नैसर्गिक स्तोत्रात विसर्जन करायला बंदी केलेली आहे आणि मंडळांचं एकदम खच्चीकरण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। तरीसुद्धा मंडळांचे मी आभार मानतो, मूर्तिकारांचे मी आभार मानतो की त्यांनी संयमाने ही गोष्ट घेतलेली आहे। उच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याचा आदर करून त्यांनी गणरायाच्या चरणी पाणी आणि अक्षता ठेवून आपल्या मूर्त्या आपापल्या मंडपात शांततेने नेलेल्या आहेत। तिथे कुठचाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही, याबद्दल मी मंडळांचे आणि मूर्तिकारांचे आभार मानतो। परंतु आम्हाला विचारात न घेता, आमच्याशी चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही आम्हाला विचारायला पाहिजे होतं, तुम्ही आमच्याबरोबर चर्चा केली पाहिजे होती। जर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता तर त्याची संपूर्ण जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती। मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन करतो, हे प्रांजळपणे आमचं निवेदन आहे की तुम्ही आमच्याशी चर्चा करा, सगळ्या गोष्टी समजावून घ्या। पीओपीच्या बाबतीत वावटं उभं करू नका की ते अनहायजेनिक आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी, पीओपी हे पर्यावरणाचाच एक भाग आहे, ते सगळ्या गोष्टी समजावून घ्या। आणि सर्वप्रथम ज्या मूर्ती तुम्ही तात्काळ ठेवलेल्या आहेत त्या गणरायाची विटंबना होऊ देऊ नका। किती मूर्ती आहेत अशा कशा, किती गणेश उत्सव मंडळाच्या मूर्ती ज्या झाकून ठेवल्या त्यांचं विसर्जन होऊ शकलं नाही? जवळपास 25 ते 30 गणेशोत्सव मंडळांच्या ज्या मूर्ती आहेत या तिथे आपापल्या मंडळात गेलेल्या आहेत। मुळात मला सांगण्याचा उद्देश हा आहे की डिसेंबरमध्ये BMCची एक बैठक झालेली होती की येणारा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक कसा असेल या संदर्भात त्यांनी एक बैठक घेतलेली होती सकपाळे साहेबांनी। त्या ठिकाणी समन्वय समितीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की आम्ही ठराव पास करतो की आम्हाला हे मान्य नाही आहे, आम्ही जोपर्यंत मूर्तिकारांशी, मंडळाशी, कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी जोपर्यंत चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही डिसिजन घेऊ शकतो। तरी आता अंमलबजावणी हां, तर त्या ह्याच्यामध्ये पुढे असं झालं की महानगरपालिकेने असं सांगितलं होतं की तुम्हाला जे काय आहे ते प्रदूषण नियंत्रण मंडळाशी बैठक घेऊन सांगावं लागेल, आम्हाला फक्त कायद्याचं पालन करायचं आहे आणि आम्ही त्या ह्याच्यानुसार पुढे चाललेलो आहोत। या ह्याच्यावर आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाशी पत्रव्यवहार केला, तर त्या ह्याच्यावर त्यांनी बैठक दिली नाही आम्हाला। त्यावेळी ज्या आपल्या नवीन पर्यावरण मंत्री आहेत पंकजा मुंडे यांनी सह्याद्री येथे बैठक बोलवलेली होती मूर्तिकार आणि समन्वय समितीच्या लोकांना घेऊन महाराष्ट्रातल्या। तर तिथे जी बैठक झालेली होती तेव्हा पर्यावरण मंत्र्यांनी असं सांगितलेलं होतं की मला हा संपूर्ण विषय समजून घेण्यासाठी 3 आठवड्याचा वेळ द्या, मला माझ्या पूर्ण डिपार्टमेंटकडून ही गोष्ट समजून घेऊ दे। अचानक तुम्ही 30 तारखेला जी निर्णय आला कोर्टाचा, 29 तारखेला तिथल्या विभागीय मंडळांच्या तुम्ही बैठका घेतल्या, त्यानंतर तुम्ही 1 तारखेला त्या मंडळांना नोटीस दिल्या। तर नोटीस दिल्यानंतर तुम्हाला हे समजायला हवं होतं की बाबा आपल्या विभागामध्ये किती गणेशोत्सव मंडळं आहेत, त्यांना जर तुम्ही नैसर्गिक स्रोतामध्ये त्याचबरोबर जे खाडी आहे तिथे जर विसर्जन करून देत नाही आहात तर तुम्हाला कृत्रिम तलाव उपलब्ध करणं गरजेचं होतं, तेही नाही झालं। ते नाही आता मूर्तिकार आणि सगळ्या तुम्ही गणेश उत्सव मंडळाची बैठक घेतात, काय पुढचं तुमची भूमिका काय असणार? आणि गणेश उत्सव सुद्धा जवळ येतोय, अनेक मूर्तिकारांनी आता मूर्तीला सुरुवात केली घडवायला, पुढची भूमिका काय? आमचं म्हणणं हेच आहे की आता जसं पीओपी पर्यावरणपूरक आहे त्यासाठी गव्हर्नमेंटतर्फे आम्ही मुख्यमंत्री साहेबांना निवेदन करणार की तुम्ही एक समिती नेमा, त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर आम्हाला पहिलं पर्याय द्या। तुम्ही म्हणता ना की हे पर्यावरणपूरक नाही आहे प्लॅस्टर, तर त्याचा पर्याय काय आहे?
कारण आज जर इतक्या वर्षाची परंपरा 130 वर्ष आपल्या बाप्पाला झालेले आहेत, इतके वर्ष इतके फॅमिलीज आहेत, लाखो कुटुंब महाराष्ट्रभर या मूर्तिकलेमध्ये आहेत, तर त्यांच्या पोटावरती रोजगार आहे त्यांचा, म्हणजे आज घर चालतं प्रत्येकाचं त्या व्यवसायावरती, तर आज सगळ्यांच्या पोटावर गदा येईल आणि हे आम्हाला मान्य नाही. विसर्जनाचं काय आता? विसर्जनासाठीच आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की ताबडतोब त्या मूर्त्यांचं विसर्जन झालं पाहिजे. नाहीतर आजची जी ही सभा आहे ती श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेच्या माध्यमातून आम्ही इथे आयोजित केलेली आहे. तिथे फक्त मूर्तिकार नाही आहेत, तर महाराष्ट्रातले सगळी मंडळं इथे येणार आहेत आणि त्यांचा जर आक्रोश झाला तर त्याला संपूर्ण जबाबदार हे सरकार असेल. हे सरकार हिंदूंचंच आहे, हिंदूंनीच त्यांना या सरकारवर बसवलेलं आहे. तर त्याचा मान राखून साहेबांनी पहिल्या निवडणुकीच्या अगोदर शब्द दिला होता की POPवर बॅन येऊ देणार नाही, तरीसुद्धा ही कारवाई का करण्यात आली हा आमचा प्रश्न आहे आणि लवकरात लवकर त्या मूर्त्या विसर्जित व्हावा हीच आमची विनंती आहे. त्यामुळे ज्या प्रकारे आपण बघितलं की गणेश मूर्तींचं विसर्जन होत नाही आणि त्यामुळेच जे काही निर्बंध लादलेले आहेत ते शिथिल करावेत आणि या गणेश मूर्तींचं विसर्जन करू द्यावं अशी विनंती खरं तर हे सर्वजण करतायत. शिवाय POP संदर्भात जी नियमावली आहे त्या संदर्भात सुद्धा चर्चा करावी अशी मागणी सुद्धा त्यांच्या वतीनं करण्यात येते. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्ता समीप वेदांत ने ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.